ज्याला तुम्ही सब लेजिस्लेशन वगैरे म्हणता तेही आहे, काही प्रथा परंपरा तेही सोर्सेस आहेत, पण इम्पॉर्टंट सोर्स जो आहे तो कॉन्स्टिट्यूशन. आणि कॉन्स्टिट्यूशन समानतेच्या बाबत बोलतं, बंधुतेच्या बाबत बोलतं. कॉन्स्टिट्यूशन ह्युमन डिग्निटीच्या संदर्भात बोलतं, सोशल जस्टिसच्या बद्दल कॉन्स्टिट्यूशन बोलतं. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याकरता आपल्याला काम करायचं. असं आहे की अनेक गोष्टी मी सांगत होतो ते इंटरप्रिटेशनवर अवलंबून आहे. सगळ्या गोष्टी संविधानाला धरून इंटरप्रेट करायची. मग हक्क जरी आम्हाला दिलेला असला, इक्वॅलिटीचा हक्क दिलेला आहे आणि राईट टू लाईफचा दिलेला आहे, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लॉच्या स्टुडंटला सांगायची गरज नाही की 1970 मध्ये लँडमार्क डिसिजन केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, त्यांनी पर्सनल लिबर्टीच्या संदर्भातलं जे डिसिजन दिलं, 13 जजेसचा बेंच होतं, लार्जेस्ट बेंच. आज तो ते डिसिजन सातत्याने इंटरप्रेट केला जातं पर्सनल लिबर्टीच्या संदर्भामध्ये. आणि त्याच डिसिजननी पुढे अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. लाईफ नुसतं राईट टू लाईफ राहिलं नाही, तर राईट टू फ्रेश एअर, राईट टू क्लीन वॉटर, राईट टू हेल्थ, राईट टू फूड, राईट टू वर्क, राईट टू एज्युकेशन, हे सगळे त्याच्यातून नंतर निघाले.